नमस्कार. आज आपण इथे बघणार आहोत हिरव्या टोमॅटोचा मस्त झणझणीत असा ठेचा बघणार आहोत. तर असा मस्त चवीचा आणि खमंग चवीचा गावरान पद्धतीचा ठेचा आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घेतलेला आहे इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे. तर एक लसणाचा गड्डा घेऊन इथे मी 4 टोमॅटो हिरवे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. तर ही टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. तर ही टोमॅटो छान आपल्याला मोठाडच कट करायचे आहेत. हवे त्या आकारात करू शकता तुम्ही कट. तर इथे आपले टोमॅटो सगळे कट करून झालेले आहेत. लगेच आपल्याला इथे मी लोखंडाचा तवा ठेवून घेतलेला आहे गॅसवरती आणि त्याच्यावरती आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर छान असे लो फ्लेमवरतीच शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. छान शेंगदाणे खरपूस भाजल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत. लगेचच त्याच तव्यावरती मी इथे हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. तर ही हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि थोडंसं तेल, 1 चमचाभर तेल ओतून छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. छान मिरच्या भाजल्यानंतर आपल्याला याच्यावरती लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे 10-15 लसणाच्या पाकळ्या मी छान अशा टाकून भरपूर सारा घ्यायचा आहे आपल्याला लसूण. तर हे भाजून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मी शेंगदाण्यावरतीच काढून घेतलेले आहे. तर त्याच तव्यामध्ये लगेचच आपल्याला इथे बारीक चिरलेला ही टोमॅटो आहे ना, तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला. टोमॅटो पण छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर टोमॅटो भाजायला आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतात. तर कच्चा असल्यामुळे टोमॅटो जरा वेळ लागतो. तर आपल्याला इथे झाकण ठेवून 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. थोडा सॉफ्ट होतो टोमॅटो. तर ही आपल्याला मिरच्या, परत लसूण आणि शेंगदाणे भाजलेले आहेत ते पण मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटोमध्ये. आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला उतरवून घ्यायचा आहे खाली गॅसवरून. तर हे 2 मिनिटासाठी मी ही साईडला ठेवून घेतलेला आहे. जरा थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला ही खलबत्त्यामधला गुंडा आहे त्यांना छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर मी इथे तव्यावरतीच वाटून घेणार आहे. तर तव्यावरती छान असं वाटून घ्यायचं आहे ही. तर छान ठेचून घ्यायचा आहे हा आपल्याला ठेचा. तर मी इथे तव्याखाली कपडा ठेवून घेते आणि छान असं ठेचून घेते हे. तर तुम्ही हवं असेल तर मिक्सरमधनं पण काढू शकता किंवा खलबत्त्यात पण वाटू शकता हे. तर मी इथे तव्यावरतीच बनवत आहे. तर हे आपलं मस्त टोमॅटोचा ठेचा होतो. तर हे आपलं छान असं वाटून झालेलं आहे. तर आपण इथे हे ठेचून झालेला ठेचा आहे तो अजून परत तसाच गॅसवरती ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच छान असं तेल ओतून छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला हा ठेचा. तर इथे 1 मिनिटासाठी मी छान परतवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. तर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर खूप छान लागतो हा चवीला. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. हा ठेचा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान लागतो, खूप चवीला छान होतो. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.